मंडळी नमस्कार, मी पार्थ बावस्कर. छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वादात नेमकी हिंदू पदपादशाही बाजूलाच राहिली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी जाहीरपणे आणि जरा धाडसानं मी हे म्हणतोय, कारण मला या गोष्टीची खात्री आहे आणि या गोष्टीबद्दल विश्वास आहे की जी माणसं खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना हिंदुत्व म्हणजे काय हे नेमकं कळलेलं आहे, ज्यांना हिंदुत्व काय असतं. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, हे ज्यांना मान्य आहे, हे ज्यांना माहीत आहे आणि हे ज्यांना कळून चुकलंय, अशी माणसं कधीच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेप घ्यायला येणार नाहीत. पण जी माणसं जातीयवादी आहेत, ज्या माणसांना फक्त आणि फक्त जातीवरून महाराष्ट्रात भांडणं करायची आहेत आणि ज्या माणसांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जणू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक नव्हतेच वगैरे 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 अशा बाता मारायच्या आहेत, अशी माणसं संभाजी महाराज आणि सावरकर यांच्यात वाद पेटवू शकतात. आता असं मी का म्हणतोय बरं, तुम्हाला लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अप्रतिम लेखन केलेलं आहे. म्हणजे सावरकर अनेकदा असं म्हणालेले आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून गुरु मानलंय. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, त्यात ते असं म्हणाले की माझा कान धरायचा अधिकार जो कुणाला असेल तर तो लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांना आहे. इतकं निरतिशय प्रेम सावरकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर होतं आणि तसंच प्रेम त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यावरती, शंभूराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांचं होतं. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर, संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, उलट वाचाल तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि त्या विचारधारेतनं हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे तिघेही माझ्या दृष्टीनं हिंदुत्वाचे खरे लढवय्ये आहेत. आणि मग हे सगळं तुम्हाला सांगत असताना का पुन्हा वाद उकरून काढला जातो? वाद अशांकडनं उकरून काढला जातो मित्रांनो, जी माणसं हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुत्व कशाला म्हणायचं हे जाणून घ्यायला तयार नाहीत. ज्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं, संभाजी महाराजांवरचं प्रेम बेगडी आहे आणि जातीयवादी आहे, अशी माणसं हा वाद उकरून काढतात. तरी सुद्धा अशा वादामुळे गंमत अशी होते की अनेक हिंदुत्ववादी लोक पुन्हा पेटून उठतात आणि म्हणायला लागतात हे असं कसं काय बोलू शकतात. अशा सगळ्यांसाठी म्हणून मी सुरुवातीला 1-2-3 उदाहरणं देणार आहे की नेमकं खऱ्या अर्थानं सावरकर संभाजी महाराजांबद्दल काय म्हणाले आणि त्याच्यानंतर मी मूळ विषयाला हात घालणार आहे. तो मूळ विषय सगळ्या महाराष्ट्राने ऐकला पाहिजे की आपण हे जे मूर्खासारखे वाद घालत बसलो होत ना, संभाजी महाराज आणि सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं, हा जो वेडेपणाचा वाद आपण घालत बसलोय, त्यात आपण ज्या हिंदू पदपादशाही पुस्तकाबद्दल आपण वाद उकरून काढलाय ते हिंदू पदपादशाही पुस्तक नेमकं काय आहे? अरे मुळात ती हिंदू पदपादशाही काय होती हे तरी या टीकाकारांना माहिती आहे का? हिंदू पदपादशाहीनं महाराष्ट्रामध्ये काय केलं? त्या हिंदू पदपादशाहीनं हिंदूंच्या साम्राज्याच्या जडणघडणीत काय योगदान दिलं हे माहिती आहे का आपल्याला? आपण फक्त भांडत बसणार सावरकरांनी शंभूराजांबद्दल काय लिहिलं. म्हणून सुरुवात त्या विषयाने करू आणि मुख्य आपला मुद्दा हिंदू पदपादशाही कशी बाजूला राहिली हा आहे. तर ज्या हिंदू पदपादशाही पुस्तकात सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल लिहिलं ती तशीच वाक्य मी अजिबात लपवणार नाही, कारण मला हे पूर्णपणे माहिती आहे. सावरकरांनी जे लिहिलं, जसं लिहिलं ते मी तुमच्यासमोर सत्य वाचून दाखवणार आहे. लक्षात घ्या काय लिहितात सावरकर हुतात्मा छत्रपती असा त्यांचा लेख आहे, क्रमांक 4चा. धर्मासाठी मरावे असा रामदासांचा त्यांनी श्लोक तिथे दिला आणि त्याच्यानंतर ते लिहितात, महाराष्ट्र धर्म किती खोल रुजला आहे आणि महाराष्ट्रातील हिंदू पुनरुज्जीवनाची चळवळ त्यानं किती उत्कटतेनं केली आहे याचा ठाव प्रत्यक्ष औरंगजेबाला लागला नाही. इतर व्यक्तिनिष्ठ किंवा समाजातील विशिष्ट वर्गानं चालवलेल्या संकुचित चळवळीप्रमाणे मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीची शिवाजी महाराजांचा करता पुढारी कालवश झाल्याने आणि त्यांच्या जागी संभाजीप्रमाणे शूर पण नाकर्ता पुत्र आल्याने इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटले. असं कोणाला वाटलं? असं औरंगजेबाला वाटलं. म्हणजे औरंगजेबाला असं वाटलं की संभाजी महाराज नाकर्ते आहेत. त्याच्या पुढे एक वाक्य सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल लिहिलेलं आहे, ते असं आहे की नेतृत्व चालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव, मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती. असं एक वाक्य. पुढचं ऐका,
आता हे एक वाक्य म्हणजे आधीचं एक वाक्य जे खरं तर औरंगजेबाच्या तोंडी त्यांनी घातलंय, आणि त्यानंतर एक वाक्य त्यांनी फक्त लिहिलंय, नेतृत्व चालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव, मदिरा, मदिराक्षी यांविषयी आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती. आता पुढे ऐका काय गंमत होते. ह्या एका वाक्यावरून हिंदू पदपादशाही हे जवळपास 180 पानांचं पुस्तक आपण टाकून द्यायला निघतो. हिंदू पदपादशाही पूर्णपणे बाजूला टाकली जाते आणि नेमकं इथेच आपण अडकतो, नेमकं इथेच आपण फसतो. पुढची वाक्य कान उघडे ठेवून ऐका. जितकं हे वाक्य गेल्या काही दिवसात महाराष्ट्राने ऐकलंय तितकी आता पुढची मी व्हिडिओची जी दुसरी बाजू सांगणार आहे ती ऐका. पुढे सावरकर असं म्हणतात, हे सर्व दोष असूनही आयुष्यातील निर्वाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यात अपयश आल्यावरही शिवाजी महाराजांचा पुत्र अंती आपल्या पित्याला आणि ज्या क्रांती युद्धाच्या राष्ट्रीय चळवळीचं प्रतिनिधित्व त्याच्याकडे आलं होतं त्या चळवळीला भूषणभूत झाला आणि निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमल्लच नाही तर विजेता ठरला. आपल्या रानटी शत्रूंच्या समोर हताश राजबंदी करून त्याला आणले असताही तो ताठ उभा राहिला आणि जीवनाचं मोल देऊनही आपला धर्म विकायचं त्यानं स्पष्ट नाकारलं. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची सावरकर दखल घेतात. मरण टाळण्यासाठी धर्मांतर करायची कल्पना त्यानं त्वेषानं धिक्कारली आणि आपल्या मुसलमानी छलकांवर, त्यांच्या धर्मशास्त्रावर आणि विचारसरणीवर अपमानांचा आणि शिव्या शापांचा वर्षाव केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावर काय अप्रतिम लिहितात सावरकर. मराठी सिंहाला आपला पाळीव कुत्रा करणं अशक्य आहे असं पाहून औरंगजेबानं या काफराचा वध करण्याविषयी आज्ञा दिली. सिंहाची उपमा दिली आहे छत्रपती संभाजी महाराजांना आणि औरंगजेबाला कुत्र्याची उपमा दिली आहे. कळतंय? लक्षात घ्या. पुढं मुसलमानांच्या धर्मवेडाला ते बळी पडले पण त्यांनी हिंदू जातीला अक्षयी उज्ज्वलता आणून दिली. या एका अत्यंतिक आत्मयज्ञाच्या कृत्याने संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्माचे, हिंदू पुनरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचे आत्मस्वरूप जसे विशद करून दाखवले तसे दुसरे कशानेही दाखवणे शक्य नव्हते. लुटारूंचा पुढारी अगदी निराळ्या रीतीने वागला असता. शिवाजी महाराजांनी संपादिलेली सर्व भौतिक संपत्ती नष्ट झाली होती. त्यांचा द्रव्यकोश रिता पडला होता. गड उद्ध्वस्त झाले होते कारण औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. त्यांची प्रत्यक्ष राजधानी सुद्धा परकीय शत्रूंच्या हातात गेली होती. संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही पण संभाजीनं आपल्या अतुलनीय हौतात्म्यानं शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर अनेक पटींनी उज्ज्वलतर आणि बलशाली केली. हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राज हुतात्म्यांच्या रक्ताचे याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचं अधिष्ठान प्राप्त झालं. इतकं स्पष्ट सावरकरांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल लिहिलंय. आता ते जे एक वाक्य त्यांनी लिहिलंय ना, ज्या वाक्यावरनं गदारोळ चाललाय, ते वाक्य का लिहिलं? ज्या काळात सावरकरांनी हे पुस्तक लिहिलं त्या काळामध्ये जे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध ते सावरकर नाहीत. तुम्ही इंग्रजांनी लिहिलेल्या नोंदी बघा, तुम्ही पोर्तुगीजांनी लिहिलेल्या नोंदी बघा, तुम्ही मुसलमानांनी लिहिलेल्या नोंदी बघा किंवा बखरींनी लिहिलेल्या नोंदी बघा. अशा बऱ्याच नोंदींमध्ये संभाजी महाराजांबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहिलेलं आहे. पण आमच्याकडच्या तथाकथित संघटना त्यापैकी कुणालाच काहीच बोलत नाहीत. त्यांचा रोष सावरकरांवरती असतो कारण त्यांना हिंदुत्व कळलेलं नाही. पुढचा मुद्दा ऐका. आता याच्याही पलीकडे जाऊन मग आता कमल गोखले ज्यांनी संभाजी महाराजांवर PhD केली आणि PhD केली, त्या PhDच्या दरम्यान त्या सावरकरांना जाऊन भेटल्या आणि सावरकरांना भेटल्यानंतर त्यांनी विचारलं की का तुम्ही, कमल गोखलेंना फार आधीच कळलं असावं की आपल्याकडचे ब्रिगेडी लोक कशा पद्धतीनं चवताळतील वगैरे. पुढे त्यांनी विचारलं कमल गोखलेंनी सावरकरांना की दारूच्या व्यसनानं आणि कलुषा कब्जीच्या फितुरीनं संगतीनं संभाजीनं आपला घात करून घेतला, हे खरं आहे का? असं कोणी विचारलं? असं सावरकरांनी कमल गोखलेंना विचारलं. कारण सावरकरांनी असं म्हटलंय की मी जेव्हा लिहिलं तेव्हा जे पुरावे उपलब्ध होते त्या पुराव्यानुसार मी लिहिलं. मला सुद्धा असं वाटत नाही. खरंच असं आहे का? तू जर आता संभाजी महाराजांवर PhD करते आहेस तर खऱ्या अर्थानं संभाजी महाराज दारूच्या व्यसनाने वगैरे पछाडले होते, खरं आहे का? याची खातरजमा सावरकर करून घेतात. याचा अर्थ मी लिहिलेली वाक्य म्हणजे जणू काही अक्षय्य आहेत आणि मी लिहिलेल्या वाक्यांना अमरत्वाचं वरदान असं काही सावरकर म्हणत नाहीत. सावरकरांमधला लेखक किती फ्लेक्झिबल आहे बघा, की नवीन संशोधन जर होत आहे, कोणी नवीन संशोधन करते तर त्याच्या पाठीशी सावरकर उभे राहतात. हा मुद्दा नाही. चला पुढचा मुद्दा. आता पुढचा मुद्दा आहे की कमल गोखलेंनी सांगितलं की मग मी आता अभ्यास करते वगैरे वगैरे.
तर आता कमल ओखलेंनी सावरकरांना उलटा प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं. त्याच्यावर सावरकर असं म्हणालेले आहेत की इतिहासातली एक अत्यंत आणि वाईट आणि लाजिरवाणी घटना आहे की संभाजी महाराजांना अशा प्रकारे हलाहल करून मारलं. पण ते काहीही असले तरी हे जे धैर्य आणि शौर्य राजांनी दाखवले ते काही एखाद्या गोम्या गणेशाचे काम नाही. संभाजी जर दारुडा असता आणि इतिहासात आपण वाचतो तितका स्त्रीलंपट असता तर त्याने हे धैर्य दाखवले असते असे वाटत नाही. बाई आणि बाटली बाळगणाऱ्या व्यसनी माणसाच्या हातून हिंदूंच्या इतिहासात चिरंतन स्थान मिळावे असे दिव्य होणार नाही. उघड्या डोळ्यांनी हौतात्म्याचा स्वीकार करणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. त्याच्या पुढे सावरकरांनी असं लिहिलेलं आहे, आणखी एक वाक्य लिहिलेलं आहे की प्रबंधाची चौकट ही परंपरागत चौकट आहे. आपल्याकडचे प्राध्यापक त्यात सुधारणा करण्याचे धाडस कधी दाखवितच नाही. हे साहेबाने दिलेल्या चाकोरीचे दासोच होऊन राहण्यात धन्यता मानतात. तू तुझ्या संशोधनात नवीन माहिती मिळव, सत्य शोधून काढ, पण सत्य झाले काय आणि एखादा पुरावा झाला काय त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे महत्वाचे वाटते. पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुला त्यातनं जे निष्कर्ष काढावेसे वाटतील ते निर्भयपणे काढ. प्रबंधात काही भाग घालता आला तर घाल आणि संभाजी महाराजांच्या चरित्राचं वेगळं पुस्तक लिही. आता खरंच अगदी म्हणजे ज्यांना डोकं नाही अशांसाठी नाही म्हणत, ज्यांना डोकं आहे अशांनी जरा डोकं जागेवर ठेवून विचार केला त्यांना कळेल की खरंच सावरकर का असं लिहितील संभाजी महाराजांबद्दल. त्या काळात जर नसतीलच खऱ्या अर्थानं पुरावे आणि ती जी एव्हिडन्सेस त्यांना मिळाले असतील त्यावरून जर असं लिहिलं असेल तर ते त्यांनी लिहिलं असेल. पण त्याच्यानंतर सावरकरांची दृष्टी काय आहे, त्याच्यानंतर सावरकरांचं म्हणणं काय की बाई कमल गोखले तू जर संशोधन करते आहेस तर तू खऱ्या अर्थानं नवं संशोधन पुढं आण आणि संभाजी राजांवरती हे जे आरोप होत आहेत ते आरोप काढून टाक. इतकं सगळं सांगून सुद्धा एक जमात महाराष्ट्रात आहे ज्यांना कळणार नाही. आता त्यांच्यासाठी हा विषय नव्हताच. अनेक जण मला आग्रह करत होते म्हणून सांगितलं, पण माझा मुख्य विषय आता सुरू करतो. मला हे माहिती आहे की सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली आरती लिहिली. हे तेच सावरकर आहेत ज्यांनी हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा लिहिलं. हे तेच सावरकर आहेत ज्यांनी तानाजीचा पोवाडा लिहिला. हे तेच सावरकर आहेत ज्यांनी बाजीप्रभूंचा पोवाडा लिहिला. हे तेच सावरकर आहेत ज्यांनी छत्रपतींविषयी असंख्य काव्ये लिहिली आणि ज्यांना छत्रपती अत्यंत हृदयस्थानी होते, सर्वोच्च स्थानी होते. ते सावरकर छत्रपतींबद्दल किंवा त्या धर्मवीर संभाजीराजांबद्दल असं लिहू शकत नाही. त्यांच्या मनात असा विचार येऊ शकत नाही. हे जो खरा हिंदुत्ववादी आहे त्याला पटतं. पण अर्थ असो, आपला भाग वेगळा. आता याच्या पलीकडे जाऊन ज्या हिंदू पद पादशाही पुस्तकातले हे उतारे आहेत त्या हिंदू पद पादशाही पुस्तकाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. काय आहे ना, या निमित्ताने विषय निघालाच आहे तर आपण जरा वाचूया ना ते पुस्तक. जवळपास 100 वर्ष होतील आता सावरकरांनी ते पुस्तक लिहून, आणि त्या 100 वर्षांमध्ये जर महाराष्ट्राने सावरकरांनी लिहिलेलं हिंदू पद पादशाही पुस्तक वाचलं असतं ना तर महाराष्ट्राचं फार भलं झालं असतं. आपल्याकडे दुर्दैव हे आहे ना की आपण त्यातल्या चुका काढतो. आपण मूर्खासारखं त्यातलं एखादं वाक्य काढतो आणि ते पुस्तकच खराब आहे असं म्हणतो. पण ते हिंदू पद पादशाही पुस्तक ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते ब्रिटिशांचं या देशावर राज्य येईपर्यंत काय झालं बाबा आपल्या देशात, जे तुमची जी 7, 8, 10 वर्षांची 15 वर्षांची 16 वर्षांची पोरं शाळेत जातात त्यांना शिकवलंच जात नाही असं काहीतरी सावरकरांनी लिहिलेलं आहे. ते जर 1947 पासून आतापर्यंत आपल्या हिंदू समाजाने भारतीय माणसांनी वाचलं असतं तर कदाचित आपलं जरा जास्तच भलं झालं असतं असं मला वाटतं. म्हणून आता ऐका, सावरकरांनी हिंदू पदपादशाही या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात केली आणि शिवाजी महाराजांपासून सुरुवात केल्यानंतर मग ते शंभूराजांबद्दल लिहितात. मग त्याच्यानंतर संताजी धनाजी ताराराणी आणि मग शाहू महाराज कसे आले आणि मग पेशवे, असं सगळं त्यांनी इतिहास लिहिला. त्यातली काही वाक्य मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. जी वाक्य ऐकून जरा डोक्यात प्रकाश पडतोय का याचा विचार करा. कारण काय होतं, आपण याचा सर्वांगीण कधीच विचार करत नाही. आता गंमत बघा काय लिहिले सावरकरांनी. या ग्रंथाच्या गेल्या 8व्या प्रकरणात हिंदू मुसलमानांचे 6 शतके चाललेले महायुद्ध साधारण इसवी सनाचं 16वं शतक उलटून 17व्या शतकात प्रवेशलं गेलं. पण ती शतके उलटून गेली तरी साऱ्या आशियातील अरब, अफगाण, पठाण, तुर्क, मोगल इत्यादी मुसलमान जातीच्या त्या भीषण धार्मिक राजकीय आक्रमणांनी वारंवार जर्जर झाले असताही हिंदू राष्ट्र 17व्या शतकाच्या प्रारंभीपर्यंत उत्तरेत काय किंवा दक्षिणेत काय नामशेष झाले नव्हते. म्हणजे सावरकर असं सांगतात की सातत्यानं अरब, अफगाण, पठाण, तुर्क आणि मोगल यांची आक्रमण या देशात होत होती तरी सुद्धा हिंदू राष्ट्र नामशेष झालं नव्हतं. हा भारत
पूर्णपणे मुसलमानांच्या अंकित झालेला नव्हता. पुढे ऐका. सन 17व्या शतकाच्या काळात भारतावर गुदरलेल्या हिंदू मुस्लिम महायुद्धात मुस्लिम राजसत्तेच्या समूळ उच्छेदनासाठी केवळ 4 दैवी पुरुष उत्पन्न करून भागण्यासारखे नव्हते. त्या कार्यासाठी एक दैवी वीर पुरुषांची जातीची जाती उत्पन्न करायला हवी होती. यास्तव महाकवी चांद भाटाच्या पौराणिक पण इतिहासगर्भ रूपकात बोलायचे म्हणजे भारताच्या अधिष्ठात्री देवतेनं साऱ्या भरतखंडावर दृष्टी टाकली. 10 शतकांहून अधिक चाललेल्या हिंदू मुस्लिम महायुद्धाचा अंत करून मुसलमानांच्या राजसत्तेचं अंतिम निर्धारण करून टाकायला बहुतांश समर्थ अशी हिंदू राष्ट्रवीरांची जातीच उत्पन्न करण्याची ती जाज्वल्य भूमी हीच ती होय. ती कुठली? ती ही महाराष्ट्राची भूमी आहे. भारताच्या संक्रुद्ध अधिष्ठात्री देवतेने मंत्रोदकाचं सिंचन दक्षिणेत सह्याद्रीवर केलं. काय लिहितात सावरकर? गेली 7, 8, 10 शतकं जी सातत्यानं मुसलमान आक्रमकांची रांगच्या रांग येते, त्या रांगे विरुद्धात पुन्हा रांगेनं वीरांची निर्मिती करणारी कुठली भूमी असेल तर ती महाराष्ट्राची भूमी. अंगावरती रोमांच नाही येत का हो? एक महाराष्ट्रीय म्हणून हे सावरकरांचे शब्द ऐकून असं छाती गर्वानं फुलून येत नाही का की 10 शतकं मुसलमानांचं आक्रमण आणि त्याच्या विरुद्ध एकमेव महाराष्ट्र, एकमेव सह्याद्री उठून उभा राहतो. काही वाटत नाही? काळजात धडधडत नाही? पोटात काही आपल्या वेगळ्या भावना निर्माण होत नाही? पुढे ऐका. अग्निकल्लोळावर अग्निकल्लोळ भरकटत चालले आणि त्यातून शतावधी, सहस्त्रावधी, लक्षावधी सशस्त्र वीर पुरुषांचे समूहाच्या समूह, जातीची जाती, राष्ट्रकुलचे राष्ट्रकुल प्रादुर्भावले. त्यातील ज्याने त्याने ज्वालांच्या मालिकेतून एक एक ज्वाला उपटून तिच्याच आपल्या हातात भगवा ध्वज धरून मुसलमानी राजसत्तेच्या समूळ निर्दालनासाठी ते भारतभर हर हर महादेव चा रणघोष करीत चढू लागले. या राष्ट्रकुलाचे नाव शिवकालोत्पन्न महाराष्ट्र. काय वर्णन आहे! अंगावर रोमांच उभे राहतात की हा हे राष्ट्र, हा महाराष्ट्र आणि त्या राष्ट्राची उत्पत्ती कुठून? शिवकालोत्पन्न महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांपासून. काय सुंदर वर्णन आहे बघा. पुढे सावरकर लिहितात, साऱ्या जगातील अहिंदू शत्रूंशी एकटा महाराष्ट्र झुंजला. काय लिहितात सावरकर? त्या आशियातील अरब, पठाण, तुर्क, अफगाण, मोगल प्रभृती मुस्लिम राष्ट्राच्या समवेत ह्या काळी विशेषतः दक्षिणेवर समुद्रातून पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या प्रबल आणि आक्रमक युरोपियन राष्ट्रांची धाड हिंदू राष्ट्राचा आणि हिंदू धर्माचा उच्छेद करण्याच्या प्रतिज्ञेने येऊन कोसळली. म्हणजे बघा एकटे मुसलमान होते का? एकटे अफगाण होते का? एकटे तुर्क होते का? एकटे मोगल होते का? नाही. त्यांच्या जोडीला कोण आलं? त्यांच्या जोडीला पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, इंग्रज आले आणि ह्या सगळ्यांनी एकत्रितपणे हा आमचा हिंदुस्थान लुटून टाकायचं ठरवलं. ते सगळे एकत्रितपणे आले. त्यांनी असं ठरवलं की या देशाला अगदी नेस्तनाबूत करायचं, या देशातनं हिंदूंना उखडूनच टाकायचं, संपवून टाकायचं हिंदू, असं ठरवलं त्यांनी. आणि मग काय झालं पुढे? त्यातून जगाच्या इतिहासातील एक दुर्मिळ आश्चर्य कथा ही की या महाराष्ट्राने त्या जगातील सर्व अहिंदू राष्ट्राच्या भीषण आक्रमणांना यशस्वीपणे टक्कर दिली आणि ते त्या सर्व परशत्रूंना पुरून उरले. महाराष्ट्र पुरून उरला. दिल्लीच्या बादशाही तख्ताचे तुकडे तुकडे उडवून त्यावेळच्या मुस्लिम राजसत्तेची सगळ्या हिंदुस्थानात अंतिम इतिश्री केली. काय शब्द आहेत सावरकरांचे! काय सुंदर वर्णन सावरकरांनी केलंय! काय लिहितात सावरकर! या सगळ्याकडे आमचं लक्ष जात नाही. आम्ही आमच्या मुलांना कधी बसवतो का असे बाजूला आणि त्यांना सांगतो का की बाबांनो, अफगाण, मोगल, पठाण, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, इराणी सगळे आले या देशावर आणि ते सगळे कोणी हा लचका तोडतोय, कोणी तो लचका तोडतोय. आमची भारत माता विव्हळते, आमची भारत माता रडते, ती म्हणते वाचवा रे मला. कुणी वाचवायला तयार नाही आणि एकटा सह्याद्री पुढे होतो आणि वाचवतो. हे वर्णन करणारा इतक्या ताकदीचा दुसरा लेखक त्या काळात नव्हता हो. आणि सावरकरांनी या हिंदू पदपादशाही पुस्तकात इतकं अप्रतिम वर्णन केलंय. सावरकर काय म्हणतात? कशासाठी लढला महाराष्ट्र? आज विसरलाय महाराष्ट्र. आज महाराष्ट्राला ही वाक्य वाचून दाखवताना माझं काळीच काचरतंय. माझ्या काळजाला वेदना होत की का विसरला महाराष्ट्र. काय वाक्य आहे सावरकरांचं? काय वाक्य? आपल्या घरकुलाच्या परसूसाठी किंवा शेतीवाडीसाठी मराठी लढले नाहीत, तर त्यांचा ओढा मूलतःच हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्र, ज्याचा महाराष्ट्र हा एक भाग म्हणूनच की काय तो शब्द त्यांच्या तोंडी रुळला होता.
यांना मुसलमानांच्या दास्यातून मुक्त करून सारे हिंदुस्थानभर हिंदू राज्य स्वराज्य स्थापने हा होता. दिल्लीच्या मुस्लिम बादशहाला धुळीस मिळवून तिथे हिंदू पदपादशाहीचे हिंदू धर्म महामंदिर उभारणे नि त्या नवमहाराष्ट्राच्या इतिहासाची प्रमुखतम नि प्रबलतम अंतर्गत प्रेरणा होती. एकटा महाराष्ट्र स्वतंत्र करायचा होता का? नाही. अरे ते दिल्लीच्या तख्तावरती जो मुसलमान बादशाह बसला होता ना, त्याला संपवून टाकणं हे त्या महाराष्ट्राचं ध्येय होतं. हे जर आपण हिंदू पदपादशाही पुस्तक वाचलं ना तर खरंच येईल हो आपल्या लक्षात. काय लिहिलंय सावरकरांनी? महाराष्ट्र लढला आणि काय झालं? हिंदू राष्ट्राचं राजकीय स्वातंत्र्य प्रस्थापिलं. त्यायोगे आशियातील इतर प्राचीन राष्ट्र जशी मुसलमानांनी समूळ नष्ट करून टाकली तशी काही हिंदुस्थानची दुर्दशा त्यांना करता आली नाही. तुमच्या लक्षात येत आहे का? हिमालयाच्या पलीकडचे सगळे देश, बहुतांश देश आशिया खंडातले आज सुद्धा इस्लामिक राष्ट्र आहेत, पण या हिमालयाच्या आल्यारचा एकमेव हिंदुस्थान हा बहुसंख्य हिंदूंचा उरलेला आहे. तो एकमेव देश आपला आहे, तो एकमेव देश तुम्हा हिंदूंचा आहे. त्या हिंदुस्थानला उद्देशून सावरकर म्हणतात, हिंदू राष्ट्राचं राजकीय स्वातंत्र्य प्रस्थापिलं. त्यायोगे आशियातील इतर प्राचीन राष्ट्रे जशी मुसलमानांनी समूळ नष्ट करून टाकली तशी काही हिंदुस्थानची दुर्दशा त्यांना करता आली नाही. बाबिलोनचं जसं बगदाद झालं तशी काही मथुरेची मक्का झाली नाही. 10 शतके अव्याहत झुंजत राहून मथुरा ही हिंदूंचीच राहिली. मथुरेत अनेक मंदिरं पाडून टाकली होती ना, इतकी मंदिरं काशीत पाडून टाकली, मथुरेत पाडून टाकली, पण ती मथुरा आजही त्याच दिमाखात उभी आहे. ती काशी आजही तशीच आहे आणि हजारो हिंदू त्यांना अंतिम मोक्ष मिळावा म्हणून त्या काशीच्या पायऱ्या झिजवतात. लक्षात घ्या, मुसलमानांच्या राजसत्तेनं मात्र ठावठिकाणा सुद्धा पुसून गेलाय, पण लाखो हिंदू यात्रेकरूंच्या कंठातून श्रीकृष्णाचा जय जयकार यमुनेच्या घाटावर आणि मंदिरातून अव्याहतपणे घुमत राहिला आहे आणि तो अजूनही तसाच सुरू आहे. काय लिहिलंय सावरकरांनी? हा सगळा इतिहास आम्ही विसरून जातो. हा सगळा इतिहास आम्ही आमच्या मुलांना सांगत नाही. का? तर तो इतिहास आम्हाला पाठ्यक्रमात शिकवला जात नाही म्हणून. मूल जन्माला घातलं, त्याला 6 वर्ष झाल्यानंतर शाळेत घातलं की शिकवतील त्याचे शिक्षक. आपली काहीच जबाबदारी नाही. आपण जन्माला आल्यानंतर त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर हिंदू असे अक्षर लिहितो ना, 2 एक शब्द लिहितो हिंदू. मग ते हिंदूंचा इतिहास काय, त्या हिंदूंचं अस्तित्व काय होतं याचा विचार कधी करावा असं वाटत नाही आपल्याला. कधीच हा विचार आपल्याला करावा असं वाटत नाही. त्याच्यानंतर छत्रपतींच्या नंतर संभाजी महाराजांनंतर संताजी धनाजी, मग ताराराणी, मग शाहू छत्रपतींचं राज्य, मग त्याच्यानंतर बाळाजी विश्वनाथ, मग त्याच्यानंतर आमचे थोरले बाजीराव पेशवे, आणि त्याच्यानंतर काय झालं? सावरकर काय लिहितात? हिंदू अटकेपर्यंत जाऊन पोहोचले. महाराष्ट्रापुरता विचार होता ना त्यांचा. असं काही माणसं महाराष्ट्रापुरतं स्वराज्य नाही, हिंदू अटकेपर्यंत जाऊन पोहोचले. पृथ्वीराज पडले त्या करंट्या दिवसानंतर पहिल्यानेच विजय हिंदू ध्वजा वेदातील पवित्र सरितेवर गर्वभराने फडकू लागली. हिंदू विजयशाली घोड्यांनी सिंधू नदीच्या स्फटिकाप्रमाणे स्वच्छ जलातील आपल्या प्रतिबिंबाचे धीटपणे निरीक्षण करीत त्या जलाचं प्राशन केलं. ती जी सिंधू ओलांडून हे सगळे आक्रमक आले ना, ती अटक ओलांडून, ती सीमा ओलांडून ते आक्रमक या देशात आले ना, त्या सिंधू पर्यंत हिंदूंचं साम्राज्य जाऊन भिडलं असं सावरकर लिहितात. ही हिंदूंच्या विजयाची गाथा आम्ही सांगणार नाही आहोत. ही हिंदूंच्या विजयाची गाथा आपण वाचणार नाही आहोत. सावरकरांनी एक एक प्रसंग लिहिलाय. मी त्यातले निवडक तुम्हाला जे अभिमानानं फुलून येतील असे प्रसंग. दुसरा प्रसंग माझ्या सगळ्यात आवडीचा या पुस्तकातला सावरकरांनी लिहिला. त्यांनी, आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन, इथे औरंगजेब महाराष्ट्रात आल्यानंतर ते सिंहासन अक्षरशः वितळवून त्यातलं सोनं तोडमोड करून घेऊन गेलेलं होतं, लुटून नेलेलं होतं. कोणी लुटलं होतं? दिल्लीच्या बादशहाच्या काही गुलामांनी, दिल्लीच्या बादशहाच्या काही सरदारांनी त्या 32 मण सुवर्ण सिंहासनाची वाताहत केली होती. याचा बदला कोणी घ्यायचा? याचा बदला आम्ही मराठ्यांनी घेतलाय. या महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला आलेल्या मराठ्यांनी घेतलाय. हे सावरकरांनी लिहिलंय. ही हिंदू पदपादशाही आम्ही कधी वाचणार होतो? काय लिहिलंय बघा. बादशाही सिंहासनावरील लक्षावधी रुपये मूल्याचे भरगच्च चांदीचे छत त्यांच्या दृष्टीला आणण्यात आले. कुणाच्या? आमचे सदाशिवराव पेशवे जेव्हा दिल्लीला गेले होते. लागलीच ते घणांनी फोडून टाकावे आणि त्याचे नाणे पाडण्यासाठी ते टाकसाळेत पाठवावे अशी भाऊसाहेब पेशव्यांनी आज्ञा सोडली. त्याबरोबर दास मनोवृत्तीच्या आणि शकुनवंती करणाऱ्या लोकांनी
त्यांनी कावकाव सुरू केली, ज्यांना हिंदुस्थानचे बादशाह करायची प्रत्यक्ष परमेश्वरी इच्छा, त्या सर्वशक्तिमान मोगलांच्या बादशाही राजसभेचा अशा रीतीने अपमान करण्यात मराठ्यांनी धर्मबाह्य कृत्य केले असं मानून जाट सुद्धा मराठ्यांवर रुसले. पण आग, खंडन आणि धर्मवेडाची अत्याचाराची सर्व भूते बरोबर घेऊन हिंदूंचं राष्ट्रीय जीवन नष्ट करण्यासाठी आणि नूतनच प्रस्थापित झालेल्या हिंदू राज्याचा गळा दाबण्यासाठी औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा त्याने शिवाजीच्या सिंहासनाचे तुकडे करून टाकण्यापूर्वी मागे पुढे पाहिले का? जर मग जे मोगलांचे बादशाही सिंहासन आपण उखडून टाकण्यात काय अर्थ आहे? आपण उखडून टाकलंच पाहिजे. लक्षात घ्या, सावरकरांनी लिहिलंय, जर महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचं सिंहासन तोडून टाकावं असं औरंगजेब करू शकतो तर आम्ही दिल्लीला जाऊन, आणि खरंच सदाशिवराव पेशवे तिथे गेले आणि सदाशिवराव पेशव्यांनी त्या औरंगजेबाच्या सिंहासनाचे तुकडे तुकडे करून टाकले. आणखी सावरकरांनी वाक्य लिहिलेत. मी ही निवडक वाक्य अशासाठी वाचून दाखवतो तुम्हाला की ती वाक्य आपण वाचल्यानंतर आपल्या नव्या पिढीच्या अंगावरती रोमांच उभे राहिले पाहिजेत. आपल्या नव्या पिढीला असं वाटलं पाहिजे, अरे खरंच की आमचा इतिहास विजयाचा इतिहास आहे. आमचा इतिहास खऱ्या अर्थानं हा इतर शत्रूंच्या मनामध्ये धडकी भरवणारा इतिहास आहे. कारण आमच्या मुलांना कधी हे शिकवलंच गेलं नाही. आमच्या मुलांना शाळेमध्ये बाबर, औरंगजेब, हुमायून हे सगळं शिकवलं गेलं आणि हेच इथून पुढे शिकवलं जात राहील हे मला माहिती आहे. आमच्या मुलांना कधीच हे शिकवलं जाणार नाही की 100 वर्ष या देशावर मराठ्यांनी राज्य केलंय. 100 वर्ष शिंदे, होळकर, पटवर्धन, पवार, गायकवाड ही सगळी आडनावं एकत्र येऊन हिंदू पदपादशाहीसाठी लढत होती. हे कधीच आम्हाला शिकवलं जाणार नाही. हे एकटे सांगणारे सावरकर आहेत, हा समन्वय साधणारे सावरकर आहेत. आणि शेवटचं 1-2 मिनिटं मी तुम्हाला वाचून दाखवतो ज्यावर अंगावर रोमांच उभे राहतील. आपण काय ऐकलंय लहानपणापासून? आपण काय ऐकलंय स्वराज्याबद्दल की औरंगजेब चाल करून आला, आपण काय ऐकलंय अफजुल खान चाल करून आला, आपण काय ऐकलंय शाहिस्ते खान चाल करून आला. असे कित्येक खान महाराष्ट्रावर 50,000, 60,000, 70,000, लाखाच्या फौज घेऊन चाल करून आले आणि महाराष्ट्राचे मराठे त्यांच्याशी लढले. पण आता काय झालं? आता ते हिंदवी स्वराज्य, छत्रपतींचं हिंदवी स्वराज्य साम्राज्यात रूपांतरित झालेलं आहे आणि त्या हिंदवी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झाल्यानंतर दिल्लीच्या बादशहाला भीती वाटली आहे. दिल्लीच्या बादशहाला आरोळी ऐकायला आली, अरे मराठे आले, मोगल आले म्हणून जसा महाराष्ट्र कंपित व्हायचा, महाराष्ट्राला असं वाटायचं की आली आता सुलतानांची लाट आली, तसे दिल्लीतले मोगल, दिल्लीतले मुसलमान भीतीनं थरथरायला लागले. दिल्लीतल्या मुसलमानांना मराठ्यांची भीती वाटायला लागली. यापेक्षा सुंदर हिंदू पदपादशाहीचं काय स्वप्न असू शकतं? कल्पना करा. काय लिहिलंय त्यांनी? आतापर्यंत काय व्हायचं? आतापर्यंत ते यायचे, आमच्या माणसांना फितूर करायचे, आमच्या माणसांना आमिष दाखवायचे, त्यांना त्यांच्याकडे वळवून घ्यायचे. पण आता काय झालं? वाक्य आहे का? सावरकरांनी त्या सगळ्याबद्दल लिहिलंय. त्यांनी लिहिलंय, महजी शिंदे आणि नाना फडणवीसांनी आणि पंतप्रधानांच्या इतर अधिकाऱ्यांनी त्यांना अभिनंदनाची राजोपायाने अर्पण केली. आतापर्यंत युरोपातील मराठ्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी केवळ मराठ्यांना तुच्छ करण्यासाठी हिंदुस्थानातील सर्व नैर्बंधिक आणि घटनात्मक सत्तेचे एकमेव उगमस्थान म्हणजे दिल्लीच्या बादशाह आहे असे मानले होते. आचरणात आजपर्यंत मराठे असे करीतच आले होते. पण आता राज्यघटनेप्रमाणेही हिंदुस्थानच्या बादशहाच्या जागी नव्हे, प्रत्यक्ष बादशाह म्हणूनच आपल्याला मानले पाहिजे असा अधिकार मराठे सांगू लागले. आता मराठे म्हणायला लागले की आम्ही सार्वभौम हिंदुस्थान काबीज केलाय, जे आम्ही मूळ इथले मालक होतो. तुम्ही परकीय होता, तुम्ही परकीय म्हणून इथे आलात, आम्ही मालक आहोत, आम्हाला आमच्या मालकपणाचा अधिकार आम्ही आता मिळवलाय असं मराठे सांगू लागले आणि त्याप्रमाणे वागायचं त्यांनी ठरवलं. सार्वभौम सैन्याचे ते सेनापती होते, साम्राज्याचे ते मुख्य वजीर होते, गादीचा अधिकारी निवडण्याचा अधिकार मराठ्यांचा होता. काय सुंदर शब्द आहे, गादीचा अधिकारी निवडण्याचा अधिकार मराठ्यांचा होता. आणि सर्वांहून विशेष म्हणजे कधीही काढून घेता येणार नाही अशा रीतीनं वंश परंपरेनं महाराजाधिराज ते झालेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महाराजाधिराज होण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते झाले होते. त्यांनी तो राज्याभिषेक करवून घेतला होता. तो राज्याभिषेक जरी रायगडावरती झालेला असला ना तरी महाराजांचं स्वप्न सार्वभौम भारत हा हिंदू राष्ट्र व्हावा असं होतं आणि आज ते स्वप्न पूर्ण झालेलं होतं. आपल्याला सातत्याने असं सांगितलं जातं की हा भारतवर्ष इंग्रजांनी मोगलांकडून घेतला. नाही हो, हा भारतवर्ष मोगलांकडून नाही घेतला.
800 वर्ष 900 वर्ष त्या मोगलांनी आम्हाला पिचलं, त्यांनी आम्हाला त्रास दिला, त्यांनी आमच्यावर नको नको ते अत्याचार केले, पण त्या मोगलांची सत्ता त्या दिल्लीवरून 100% उखडून टाकण्यात आम्ही मराठे यशस्वी ठरलेलो आहोत. या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने हिंदू पदपादशाही पुस्तकाचा विषय निघाला आणि मला वाईट वाटलं. मला असं वाटलं की अरे आम्ही मराठे, नाना फडणवीस असोत, महदजी शिंदे असोत, पवार असोत, भोसले असोत, होळकर असोत, पटवर्धन असोत, गायकवाड असोत, हे सगळे मराठे एकत्र आले आणि या सगळ्या मराठ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. तेव्हा कुठे ते दिल्लीचं सिंहासन आपण तोडू शकलो ना? तेव्हा कुठे त्या दिल्लीचा बादशहा निवडण्याचा अधिकार पुण्यात बसलेल्या मराठ्यांना मिळाला? पुणे ही राजधानी झाली आणि दिल्ली ही उपराजधानी झाली. जे आपण म्हणतो ना, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्या गाण्याच्या मूळ ओळी तशा नाहीत. दिल्लीचेही तख्त फोडतो महाराष्ट्र माझा, असं आहे. ते दिल्लीचं तख्त फोडण्याचा मान महाराष्ट्रातल्या मानी मराठ्यांचा आहे आणि ब्रिटिशांच्या आधी ती दिल्ली मानी मराठ्यांच्या ताब्यात होती, लक्षात घ्या. त्यामुळे 2 नॅरेटिव्ह आजपासून आपण बदलूया आणि नवा विचार मनात रुजवूया. तो नवा विचार असा आहे की खऱ्या अर्थानं ज्या माणसाला हिंदुत्व कळलंय, खऱ्या अर्थानं जो हिंदू प्रेमी आहे, तो माणूस कधीच संभाजी महाराज आणि सावरकर या भांडणाचा विचार करणार नाही. कारण मुळात छत्रपतींची, संभाजी महाराजांचीच विचारधारा सावरकरांनी पुढे चालवली आहे. त्यामुळे सावरकरांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार आदर आहे. दुसरा विचार आपण या चर्चेतनं शिकला पाहिजे तो असा की संपूर्ण महाराष्ट्रभर मराठ्यांचं राज्य होतं. ते महाराष्ट्राचं राज्य अटकेपर्यंत जी अटक ओलांडून मुसलमान या देशात आले, इराणी या देशात आले, मोगल या देशात आले, तिथपर्यंत दिल्लीच्याही पलीकडं मराठ्यांचं राज्य तयार झालं, हिंदूंचं राज्य तयार झालं, हिंदू पदपादशाही तयार झाली. आणि इंग्रजांनी जो हिंदुस्थान विकत घेतला, इंग्रजांनी जो हिंदुस्थान मिळवला, तो मुसलमानांच्या ताब्यातून नाही. मुसलमानांचं राज्य नव्हतं हिंदुस्थानावर, तेव्हा मराठ्यांचं राज्य होतं, हिंदूंचं राज्य होतं. सगळ्यात शेवटी त्यांना महाराष्ट्र मिळालाय. शेवटपर्यंत महाराष्ट्र लढत होता, शेवटपर्यंत महाराष्ट्र झुंजत होता. मराठे किंग मेकर होते. त्यामुळे मराठ्यांच्या विजयाचा हा इतिहास आपल्या मुलांना आपण सांगितला पाहिजे. मराठ्यांच्या केवळ आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्याच्यानंतर संपली मराठेशाही. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकात आम्हाला नाहीच शिकवलं जात, एवढंच आम्हाला माहिती असतं. त्याच्यानंतरचा जो अवाढव्य इतिहास आहे, महाकाय इतिहास आहे, तो सगळा इतिहास महाराष्ट्रापुढे अशा अप्रतिम भाषेत सावरकरांनी मांडलेला आहे. त्याच्याकडे लक्ष द्या, तो इतिहास आपल्या मुलांना सांगा. त्यांना हे भांडण सांगू नका, लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं ही तळमळ व्यक्त करत असतो की काय मांडलं पाहिजे नव्या पिढीपुढे, काय सांगितलं पाहिजे नव्या पिढीला. आपण ऐकतो ना, जिजाऊ आऊसाहेबांनी शिवबाला घडवताना काय सांगितलं? जिजाऊ आऊसाहेबांनी शिवबाला घडवताना त्या रामाच्या गोष्टी सांगितल्या, त्या कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. जिजाऊ आऊसाहेबांनी कौरवांमधली आणि पांडवांमधली भांडणं नाही सांगितली. त्यांनी कौरव पांडव प्रसंगी शत्रूविरुद्ध एक होऊन लढले असतील हे सांगितलं असेल. तो एकत्र येण्याचा धर्मराज म्हणाला होता ना, वयम पंचाधिकम शतम. आपापसात भांडणं होतील तेव्हा वयम पंच ते शत. आपण जेव्हा शत्रू असेल तेव्हा वयम पंचाधिकम शतम. शत्रूविरुद्ध लढताना आपण 105 होत, तसे आपण 105 होत. आपापसातली दुही विसरून हा महाराष्ट्र जेव्हा एक आला तेव्हा त्या महाराष्ट्रानं भारतवर्षावर कसं राज्य केलं, हिंदू पदपादशाही कशी स्थापन झाली, हा गौरवशाली इतिहास पुन्हा पुन्हा नव्या प्रेरणेनं नव्या पिढीपर्यंत पोचवा. त्यांना सांगा की एकेकाळी हिंदुस्थानभर हिंदूंचं राज्य करणारा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र त्यांना कळू देत. ही तळमळीची विनंती तमाम पालक पिढीला, शिक्षक पिढीला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मी करतो आणि थांबतो. या विषयांवरचे, मराठेशाहीच्या विषयांवरचे, आपल्या इतिहासाबद्दलचे असे अनेक नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी पार्थ बावस्कर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबून ठेवा आणि जास्तीत जास्त तरुणांपर्यंत आमचा विचार शेअर करा. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं आम्हाला नक्की कळवा. आणि हो, मी इथे विस्तृतपणे बोलतो, पण असे अनेक विषय आहेत की जे विषय अगदी थोडक्यात, अगदी कमी वेळात तुम्हाला सांगायचे असतात. असे सगळे विषय माझ्या इंस्टाग्रामवर, माझ्या फेसबुकवर मी मांडत असतो. त्यामुळं इंस्टाग्राम आणि फेसबुक पार्थ बावस्कर ऑफिशियल हे माझे अकाउंट्स आहेत, तिथे सुद्धा मला फॉलो करा. आपण सगळेजण नक्की बोलत राहूयात. धन्यवाद.